कुर्ला पश्चिममधील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. टॅक्सीमन कॉलनी ते श्रीकृष्ण चौक दरम्यान सीताराम भैरू मार्गावर उभारण्यात आलेल्या स्कायवॉकचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून जून 2026च्या पहिल्या आठवड्यात हा स्कायवॉक नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पातील विविध अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. हा स्कायवॉक सुरू झाल्यानंतर हजारो पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासांची सुविधा मिळणार असून पावसाळ्यातील गैरसोय आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी आम्ही संवाद साधलाय. कुर्ला पश्चिम येथील टॅक्सीमॅन कॉलनीपासून श्रीकृष्ण चौक इथपर येणारा स्कायवॉकचं काम कित्येक वर्षापासून रखडलेलं होतं. काही तांत्रिक अडचणी होत्या. आम्ही नेहमी त्याचा पाठपुरावा केला. महानगरपालिकेने नुकतेच ज्या पद्धतीने त्याचं संपूर्ण काम पूर्ण केलेलं आहे, तर येणाऱ्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा नागरिकांच्या सेवेमध्ये येईल. आणि जे एक्सिलेटर आहेत ते दोन्ही बाजूला आहेत, एक टॅक्सीमॅन कॉलनी आणि श्रीकृष्ण चौक. त्याचं आता विद्युत काम बाकी आहेत. तर पावसाळ्यानंतर ते एक्सेलरेटरचं काम पूर्ण होईल आणि ते सुद्धा एक्सेलरेटर सुरू होतील. परंतु ज्या पद्धतीने कुर्ल्यामध्ये पादचाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे, खास करून BKC पासून कुर्ला येथे हजारो नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात, तर निश्चितपणाने फार मोठा त्रास होतो. वाहतुकीला सुद्धा त्रास होतो. आणि पावसामध्ये जेव्हा अशा पद्धतीचे जेव्हा अडचण येते तेव्हा नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो, कारण खाली 2 ते 3 फूट पाणी असतं. परंतु हा स्कायवॉक आता जो सुरू करण्यात येईल तर निश्चितपणाने पादचाऱ्यांना फायदा होईल. पावसाळ्यामध्ये जे ट्रॅफिकचा खोळंबा होतो तो खोळंबा दूर होईल आणि नागरिकांना जो पाण्यामधून वाट काढायला लागायची त्याचासुद्धा त्रास कमी होईल. तर निश्चितपणाने याच्यामध्ये काही अडचणी होत्या, त्या अडचणीला मात करून महानगरपालिकेने सरते शेवटी हा स्कायवॉक LBS मार्गावरती उभा केलेला आहे. पण हा स्कायवॉक लोकांच्या सेवेत येण्यासाठी एवढा वेळ का लागला? कित्येक वर्षापासून ती मागणी होती आणि शेवटी त्या मागणीला यश आलेलं आहे, तो प्रश्न आहेच. पण एवढा वेळ का लागला असं तुम्हाला वाटतं? खरं पाहिजे तर ज्या पद्धतीने टॅक्सीमॅन कॉलनीपासून श्रीकृष्ण चौक हे रस्ते समतल नाहीत, तिथे वेगवेगळ्या खाली ज्या सर्व्हिस लाईन होत्या त्या काढणं, त्याची दुरुस्ती करणं, त्याला परत मेंटेन करणं हे सुद्धा फार मोठं चॅलेंज होतं. काही ठिकाणी ज्या अडचणी होत्या, वाहतुकीचे काही नियम असतात, त्यांच्या ज्या परवानगीचे काही नियम असतात, त्या अनुषंगाने सुद्धा थोडा वेळ झाला. परंतु देर आहे दुरुस्त आहे. आज कुर्ल्यातील नागरिकांना स्कायवॉकची फार मोठी आवश्यकता होती, कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक हे BKC पासून कुर्ल्यापासून BKC प्रवास करत असतात. जेव्हा वाहतुकीचा खोळंबा होतो तेव्हा लोक चालतच कुर्ला स्टेशन गाठतात, तेव्हा संध्याकाळी फार मोठी गर्दी होते आणि हा गजबजलेला फार मोठा भाग आहे. तर निश्चितपणाने मी महापालिकेचे आभार मानतो, कारण काही अडचणी होत्या, त्या अडचणीने त्यांनी मात केलीत. आता लवकरच हा जो स्कायवॉक सुरू होईल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्यानंतर आम्ही तांत्रिक बाबी आहेत, ज्या विद्युतच्या ज्या बाबी आता अर्धवट आहेत, त्याकडे मी कालच सहाय्यक पालिका आयुक्त यांच्याशी बोललो. त्यांनी लवकरात लवकर मदत करून हा सुद्धा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेलं आहे. तर पावसाळ्यानंतर एक्सेलरेटरचं काम पूर्ण होईल. त्यानंतर एक्सेलरेटरच्या साह्याने लोक वरती येतील आणि स्कायवॉकचा चांगल्या पद्धतीने वापर करतील. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.